नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर सिंकिंग फंड मेथड फॉर जर्नल एंट्रीज विथ सोल्युशन। मी या ठिकाणी इश्यू ऑफ डिबेंचरचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे जो सिंकिंग फंड मेथड्स वरती आधारित आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत। मी या ठिकाणी फर्स्ट प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे। प्रॉब्लेम आहे स्टार कंपनी लिमिटेड इश्यूड on 1st April 2011 rupees 50 lakh 9% debentures at 10% discount and repayable at the end of the 5th year at premium of 4%. The sinking fund was created by transferring rupees 10 lakh from profits and it was invested in 5% government securities. The accounts are closed on 31st March every year. Pass journal entries for first 2 years only. या ठिकाणी स्टार कंपनी लिमिटेड न 50 लाख रुपयाचे डिबेंचर्स विक्री केले आहेत आणि हे डिबेंचर्स 10% डिस्काउंट न इश्यू केले आहेत आणि या डिबेंचरचा परतफेडीचा कालावधी आहे 5 वर्ष आणि 5 वर्षानंतर हे डिबेंचर्स परतफेड करताना 4% प्रीमियम एक्स्ट्रा अमाउंट द्यावी लागेल। त्याने कंपनीनं डिबेंचरच्या परतफेडीसाठी दरवर्षी प्रॉफिट मधून 10 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला आहे आणि हा सिंकिंग फंड कंपनीनं 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केला आहे। कंपनीचे अकाउंट्स 31 मार्चला क्लोज होतात आणि आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट 2 इयर्सच्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत। मी या ठिकाणी एंट्रीज घेईन। जर्नल एंट्रीज in the books of Star Company Limited. Journal entries in the books of Star Company Limited. First entry असेल 1st April 2011 ला इश्यू ऑफ डिबेंचर साठी एंट्री करायचा आहे। फर्स्ट एंट्री बँक अकाउंट डेबिट 50 लाखाचे डिबेंचर्स 10% डिस्काउंट ने इश्यू केलं। त्या ठिकाणी 50 लाखाच्या 10% 5 लाख रुपये रक्कम कमी होईल। बँक अकाउंट डेबिट 45 लाख रुपये। डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 5 लाख रुपये। त्यानंतर डिबेंचरची परतफेड करताना 4% प्रीमियम तो लॉस असेल। लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 4%, 50 लाखच्या 4% 2 लाख रुपीज लॉस असेल। 9% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 50 लाख रुपीज। 2 प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 2 लाख रुपीज। Narration being issue of debentures at 10% discount and repayable after 5th year at 4% premium. फर्स्ट एंट्री कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर इयर एंडिंगला ऑन 31st मार्च 2012 या ठिकाणी 10 लाख रुपीजचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल। त्यासाठी जर्नल एंट्री प्रॉफिट एंड लॉस एप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 10 लाख रुपीज। 2 सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट 10 लाख रुपीज।
10 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केलाय. नॅरेशन being amount set aside from profits for sinking fund. 10 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला. त्यानंतर हा सिंकिंग फंड 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केला जाईल. नेक्स्ट जर्नल एंट्री ऑन 31 मार्च 2012 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. ₹10 lakh to bank account credit. Bank account credit 10 lakh rupees. Narration being purchase of investments. इथं इन्व्हेस्टमेंट्स परचेस केले. त्यानंतर आपल्या फर्स्ट एंट्री मध्ये इश्यू ऑफ डिबेंचरच्या वेळी डिस्काउंट होता 5 लाख रुपये. आता डिबेंचरचा परतफेडीचा कालावधी आहे 5 वर्ष. त्यामुळे हा डिस्काउंट 5 वर्ष राईट ऑफ केला जाईल. या 5 लाखाला डिवाइड बाय 5 इयर्स 1 लाख रुपीज पर एनम राईट ऑफ केले जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री ऑन 31 मार्च 2012 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट ₹1 lakh to discount on issue of debentures account credit ₹1 lakh. Narration being right of discount on issue of debentures. फर्स्ट इयरच्या एंट्रीज इथं कंप्लीट झालेल्या आहेत. आता सेकंड इयरला एंट्री करायचं आहे. इयर एंडिंगला सेकंड इयरला एंट्री ऑन 31 मार्च 2013. फर्स्ट एंट्री इंटरेस्ट रिसिव्ड साठी होईल. 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये जे इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट मिळेल. त्यासाठी एंट्री बँक अकाउंट डेबिट 5% ऑन 10 लाख इन्व्हेस्टमेंट आहे. बँक अकाउंट डेबिट 50,000 to interest on investment account credit. Interest on investment account credit 50,000. Narration being interest received on 5% government securities. इंटरेस्ट त्या ठिकाणी इन्व्हेस्टवरचं मिळालं. त्यानंतर हे इंटरेस्ट सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केले जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री ऑन 31 March 2013 interest on investment account debit $50,000 to sinking fund account credit $50,000. Narration being इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर टू सिंकिंग फंड अकाउंट. त्यानंतर पुन्हा 10 लाख रुपीचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. नेक्स्ट जर्नल एंट्री ऑन 31 मार्च 2013 प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 10 लाख रुपीज to sinking fund account credit 10 lakh rupees. Narration being amount set aside from profits for sinking fund. Sinking fund create केला. त्यानंतर हा सिंकिंग फंड आणि हे इंटरेस्ट पुन्हा इन्व्हेस्ट केलं जाईल. त्यासाठी एंट्री ऑन 31 मार्च 2013 sinking fund investment account debit. Sinking fund investment account debit 10,50,000 to bank account credit. Bank account credit 10,50,000.
नॅरेशन बिंग परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट्स त्या ठिकाणी परचेस केलेलं आहे. त्यानंतर लास्ट एंट्री पुन्हा डिस्काउंट राईट ऑफ केला जाईल. लास्ट एंट्री होईल सेकंड इयरला ऑन 31 मार्च 2013 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1 lakh rupees to discount on issue of debentures account credit 1 lakh rupees. Narration being write off discount on issue of debentures. सेकंड इयरच्या एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे आपण या इश्यू ऑफ डिबेंचर्स मध्ये सिंकिंग फंड मेथड मध्ये फर्स्ट 2 इयरच्या एंट्रीज केलेल्या आहेत. फर्स्ट इयरला इश्यू ऑफ डिबेंचर साठी एंट्री केलेला आहे. नेक्स्ट जर्नल एंट्री इयर एंडिंगला सिंकिंग फंड क्रिएट साठी एंट्री केलेला आहे. त्यानंतर सिंकिंग फंड इन्व्हेस्ट साठी एंट्री केलेला आहे आणि त्यानंतर डिस्काउंट ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर राईट ऑफ साठी एंट्री केलेला आहे. सेकंड इयरला फर्स्ट एंट्री इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट साठी केलेला आहे. सेकंड जर्नल एंट्री हे इंटरेस्ट सिंकिंग फंडला ट्रान्सफर केलेला आहे त्यासाठी एंट्री केलेला आहे. थर्ड जर्नल एंट्री पुन्हा प्रॉफिट मधून 10 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केलाय त्यासाठी एंट्री केलेला आहे. त्यानंतर हा सिंकिंग फंड आणि इंटरेस्ट रिइन्व्हेस्ट केलाय त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि पुन्हा डिस्काउंट राईट ऑफ साठी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. फर्स्ट 2 इयरच्या एंट्रीज आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये केल्या. कंप्लीट. थँक्यू.